स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या चॅनेलवर। बहिर्जी नाईकांनी मुघल बादशाह शहाजहानच्या मृत्यूची अफवा का पसरवली होती, त्याचा शिवरायांना काय फायदा होणार होता? ठिकाण मथुरा। मुघल साम्राज्याची राजधानी असलेल्या आग्र्यात शिवाजी राजांच्या बहिर्जी पथकाचे जाळे आधीपेक्षा जास्त मजबूत झाले होते। आदिलशाहीच्या प्रत्येक विभागात आपले हेर स्थापित करण्यासाठी बहिर्जी नाईक काही वर्षापासून मुघलांच्या मोहिमेवर होते। नर्मदेपासून यमुनेपर्यंत प्रत्येक सुब्यात त्यांनी गुप्त स्थळे आणि स्थायिक हेर पेरले होते। ते सध्या मथुरेत काशीपंतांकडे वास्तव्याला होते। काशीपंत यांची पत्नी लक्ष्मीबाई ही शिवाजी राजांचे पेशवे मोरोपंत यांची सख्खी बहीण होती। स्वराज्याशी इतके जवळचे नाते असूनही काशीपंतांना ठाऊक नव्हते की त्यांच्या घरी अतिथी म्हणून वास्तव्यास असलेली व्यक्ती शिवरायांचे हेर बहिर्जी नाईक आहेत। नाईक काशीपंतांच्या घरी अतिथी म्हणून गेले होते, कारण काशीपंतांचा पुत्र कृष्णाजी पंत हा बहिर्जी पथकाचा हेर होता। त्याच्या आग्रहाखातर नाईक 2 दिवसापासून त्याच्या घरी आले होते। गेली 3 वर्षे उत्तरेत बहिर्जी पथकाचे जाळे पसरवण्यात कृष्णाजी पंत नाईकांना मोलाची साथ देत होता, परंतु ही बाब कधीही काशीपंतांच्या निदर्शनास आली नव्हती, कारण बहिर्जी नाईक राघवपंत या नावाने आग्र्यात पुरोहिताचे कार्य करत होते। आग्र्यात तुर्तास तरी हिंदू या ब्राह्मणांची विजापूर सारखी पिळवणूक होत नव्हती। त्याचे कारण हेच की शहाजहानपेक्षा दारा शुकोवाचे राज्य कारभारात हस्तांतरण वाढले होते, त्याचे ब्राह्मणांना अभय होते। शहाजहान नंतर तोच मुघल साम्राज्याचा बादशाह होणार हे जणू सर्व प्रजेने मान्यच केले होते। तसेच चित्र मुघल दरबारात होते। शहजादा शाह शुजा बंगाल प्रांताचा सुभेदार होता, शहजादा औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार होता आणि धाकटा शहजादा मुरादबक्ष हा गुजरातचा सुभेदार होता। एकटा दारा शुकोह आग्र्यात शहाजहान जवळ होता। तसे शहाजहानने अधिकृतपणे उत्तराधिकारी म्हणून दारा शुकोहच्या नावाची घोषणा देखील केली होती, परंतु मुघल साम्राज्याचा इतिहास पाहता सत्ता हस्तांतरण इतके सहज आणि सोपे होऊ शकत नाही, आणि जर सहज हस्तांतरण शक्य झाले तर मुघल साम्राज्याचे 4 तुकडे पडतील याची सगळ्यांना खात्री होती। सायंभोजनानंतर कृष्णाजी पंतासोबत वाड्याच्या बाहेरील मोकळ्या जागेत बहिर्जी नाईक शतपावली करत होते। श्रीकृष्ण मंदिरापासून जवळ यमुनेच्या काठावरच काशीपंतांचा हा वाडा होता। पावसाळा आता संपल्यात जमा होता। यमुनेमुळे रात्रीच्या चांदण्यात गारवा चढला होता। नाईकाने उर्फ राघवपंतांनी चालता चालता विषय काढला, कृष्णाजी पंत, उद्या मला आग्र्याला निघावं लागणार आहे। नजरबाजानं खबर दिली आहे की शहाजहान 2 दिवस झाले दरबारात आला नाही, आजारी असल्याचं कळलं आहे, परंतु आजारपण किरकोळ असल्याचं दरबाऱ्यांना सांगण्यात येत आहे। कुणाचाही बादशाला भेटण्यास मुभा नाही। हे झाले दरबाऱ्यांसाठी, पण आपल्यासाठी खात्रीशीर खबर आहे, शहाजहान लवकरच संपणार आहे। नाईकांच्या वाक्याने कृष्णाजी पंताने चमकून नाईकांकडे पाहिले। काय? होय, हसन खानानं ही खात्रीशीर खबर दिली आहे। नाईकांनी बातमीचे सूत्र उघड केले होते। हसन खान हा शाही हकीम सैफुल्ला खानाचा सहाय्यक होता। 7 वर्षापूर्वीच बहिर्जी पथकाचा हेर हैदरने शाही महालापर्यंत पोहोचण्याचा प्रमुख स्रोत म्हणून हसन खानाला सैफुल्ला खान सोबत कार्य करण्यास पाठवले होते। 7 वर्षे निष्ठेने शाही परिवाराची सेवा केल्याने त्याच्यावर शहाजहान आणि दारा शुकोहचा मोठा विश्वास निर्माण झाला होता। तसे हसन खान हा मूळ पुण्याचा पिढीजात वैद्य होता। त्याचाच लाभ त्याला बहिर्जी पथकाच्या या मोहिमेत झाला होता आणि पुढेही होत राहणार होता। बहिर्जी पथकातील हेरांच्या अंगी असलेली अचूकता, दूरदृष्टिकोन आणि कमालीचा संयम यामुळे भारतभर एका छोट्या राजाच्या हेराने आपली मुळे घट्ट रोवली होती। नेमकं काय आजारपण आहे, कृष्णाजी पंताने विचारले। तेच सविस्तर जाणून घ्यायचं आहे। आता तुमच्यावर एक जबाबदारी आहे कृष्णाजी पंत, नाईक म्हणाले। कोणती? कृष्णाजी पंताने विचारले। उद्या पहाटेच एका नजरबाजाला राजांकडे पाठवा आणि शहाजहानची खबर पोहोचवा। मुघल सल्तनतचा हा काळ म्हणजे स्वराज्य विस्ताराची पर्वणीच आहे। वेळेआधी राजांकडे बातमी गेल्यानं राजे पटापट मोहिमांची आखणी करतील। इकडे मुघल शहजाद्यामध्ये वाद होतील।
परिणामी त्यांचं दक्षिणेकडे दुर्लक्ष होईल। याचा योग्य लाभ राजांना घेता येईल। मुघल परिस्थिती सावरतील तोपर्यंत राजे दक्षिणेतील त्यांचा प्रदेश स्वराज्यात जोडतील। जी नाईक उद्याच नजरबाजाला पाठवतो, कृष्णाजी पंत म्हणाला। कृष्णाजी पंताचा चेहरा आनंदाने खुलला होता। त्याने नायकांच्या आणखी जवळ जात विचारले, नाईक तुम्हाला काय वाटतं, ह्या मुघली शहजाद्यामध्ये युद्ध झाली तर कोण जिंकणार? हे आता सांगणं खूप कठीण आहे कृष्णाजी पंत। तसं बघायला गेलं तर दाराशुकोहला बादशहाचा पाठिंबा असल्यानं दरबारी सरदारांची त्याला साथ असेल। शिवाय तो न्यायप्रिय आहे, सर्व धर्म समभावानं वागतो। अशी व्यक्ती मुघल सल्तनतची बादशाह झाली तर हे भारतीयांसाठी उत्तमच आहे। परंतु सैन्य शक्ती बघता शहा शुजा अधिक बलवान आहे। त्यानं बंगालवर एक हाती अधिकार मिळवला आहे। पूर्वेकडील अनेक राजांना त्यानं त्याचं मांडलिक बनवलं आहे। युद्ध प्रसंगी तो मोठं सैन्य रणभूमीवर उतरवू शकतो। त्याच्या सैन्याचा सामना करण्याची ताकद दाराच्या सैन्यात नसेल। आता राहिला प्रश्न औरंगजेब आणि मुराद बक्ष यांचा। सैन्य क्षमतेचा विचार केला तर दोघांचाही शहा शुजा पुढे निभाव लागणार नाही। मुराद बक्ष अत्यंत शूर आणि पराक्रमी असला तरी रणनीती आखण्यात सपशेल मट्ट आहे। त्या विपरीत औरंगजेब महाधूर्त, दूरदृष्टीचा आणि चाणाक्ष आहे। तो शक्तीपेक्षा रणनीतीचा योग्य वापर करतो। म्हणून कोण तख्त मिळवणार यासाठी मोठा संघर्ष होणार आहे। नायकांनी आपला तर्क मांडला। असंही होऊ शकतं की चारही भावामध्ये एक बोलणी होऊन वाटाघाटीनं मुघल सल्तनतचे 4 तुकडे करण्यात येतील। उत्तर भाग दाराचा, गुजरात मुरादचा, बंगाल शहाशुजाचा आणि दक्षिण औरंगजेबाचा। कृष्णाजी पंताने एक शंका उत्पन्न केली। कृष्णाजी पंताच्या बोलण्यावर किंचित स्मित करत नाईक म्हणाले, असं अजिबातच होणार नाही। पित्याच्या मालमत्तेचं हे इतक्या प्रेमानं विभाजन करणार नाहीत। ते भारतीय नाहीत, त्यांचे संस्कार भारतीय नाहीत, ते तुर्की आहेत। स्वतःला तैमूर लंगड्याचे वंशज बनवतात ते। त्यांच्या वंशाचा इतिहास पाहता तुमचं मत खरं ठरणार नाही, हे मी खात्रीशीर सांगू शकतो, नायकांनी स्पष्ट केले होते। मला सांगा, स्वराज्यासाठी आणि हिंदुस्थानासाठी नेमकं काय उपयुक्त ठरणार आहे? कृष्णाजी पंताने विचारले। एक तर दारा जिंकून त्याला सत्ता मिळावी, अन्यथा 4 शहजाद्यांचा भांडून अंत व्हावा, नायकांनी स्पष्ट केले होते। मग या राजकारणात बहिर्जी पथकाची काय भूमिका असेल? प्रत्येक शहजाद्याच्या गोटात असलेल्या बहिर्जी पथकाच्या योद्ध्यांनी कोणतं पाऊल उचलावं? कृष्णाजी पंताने महत्वाच्या विषयाला हात घातला होता। हो, लवकरच यावर राजाशी बोलून स्पष्ट करू, नायकांनी सावधपणे उत्तर दिले। खरोखर प्रत्येक शहजाद्याच्या गोटात असलेल्या बहिर्जी पथकाच्या योद्ध्यांपुढे गोंधळाची परिस्थिती उद्भवणार होती। ज्याच्या गोटात राहून आजपर्यंत कार्य केले त्याच्या समर्थनार्थ नाईलाजाने लढावे लागणार होते आणि जीवावर नाग संकट ओढवून घ्यावे लागणार होते। नायकांना हे टाळायचे होते। त्यांना आग्र्याच्या सत्ता संघर्षात बहिर्जी पथकाच्या हेरांचे प्राणपणाला लावायचे नव्हते। दूरदृष्टीने त्यांना एक मार्ग लवकर निवडायचा होता। मला वाटतं आता तुम्ही विश्राम करायला हवा। पाठ होताच तुम्हाला आग्र्याला निघायचं आहे, कृष्णाजी पंत नायकांना म्हणाले। होय, स्मित करत नाईक वाड्याच्या द्वाराच्या दिशेने जाऊ लागले। त्यांच्या पाठोपाठ कृष्णाजी पंत सुद्धा आत गेले, परंतु त्याचे मन गहन विचारात गुंतल्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर झळकत होते। कदाचित कोणी जासुदावर राजांपर्यंत खबर पोहोचवण्याची जबाबदारी टाकण्यापेक्षा स्वतःच राजगडावर जाऊन नायकांचा शब्द राजांपर्यंत पोहोचवण्याचा त्याचा विचार असावा। दुपारचा प्रहर संपत असताना नाईक आग्र्यात पोहोचले होते। ते त्यांच्या निवासस्थानी पोहोचेपर्यंत आग्र्याच्या पेठांचे दृश्य त्यांच्या नजरेत भरत होते। ते काहीतरी निष्कर्ष लावण्याचा प्रयत्न करत होते। गजबजलेल्या पेठा आज ओस पडल्या होत्या। कदाचित ही दाराशुकोहची सतर्कता होती। बंड दंगे धोपे उसळू नयेत म्हणून त्याने पेठा बंद ठेवण्याचे आदेश जाणीवपूर्वक दिले होते। नाईक त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते तेव्हा त्यांच्या द्वाराच्या समोरील एका बंद दुकानाकडे त्यांनी पाहिले। आजूबाजूला नजर फिरवली आणि ते निवासस्थानाच्या आत गेले। समोर जे दुकान होते ते सुद्धा बहिर्जी पथकातील एका हेराचे होते। तो नायकांपर्यंत सर्व खबरा पोहोचवण्याचे कार्य करत असे। नाईक त्यांच्या निवासाचा दरवाजा बंद करणार इतक्यात एक मनुष्य त्यांच्या पुढे येऊन उभा राहिला। नायकांनी त्याला पटकन आत घेतले आणि द्वार बंद केले। हा मनुष्य तो दुकानदारच होता। बोला किसनलाल, नायकांनी सरळ विचारले। नाईक
शहाजहान गंभीर आजारी आहे, किसनलालने सांगितले. आलं होतं कानावर, पण आजारपणाचं कारण काय, नायकांनी त्यांना विचारले. शरीरात रक्तदाब वाढला आहे, नाकावाटे रक्तस्राव होतो आहे. 70 वर्षांचा म्हातारा असून प्रणय क्रीडेचे स्वप्न बघत होता. त्याला वाटलं तो बादशाह आहे तर काही करू शकतो. त्यासाठी त्यानं उत्तेजक पदार्थाचं सेवन केलं आणि त्याचाच विपरीत परिणाम झाला, किसनलाल म्हणाले. किसनलालच्या बादशाहविषयी बोललेल्या मिश्किल शब्दाने नायकांना हसू फुटले, परंतु सावरते म्हणाले, मग त्याला कळून चुकलं आहे की तो काही आता जगत नाही, म्हणून त्यानं शाही महालाची द्वार बंद केली आहेत आणि दारा शुकवणं भविष्याची चाहूल घेत जोरदार तयारी सुरू केली आहे. मोठ्या प्रमाणात सैन्य भरती सुरू आहे. पण आता आपण काय करावं? किसनलालला सुद्धा कृष्णाजी पंतासारखा प्रश्न पडला होता. खरं तर हा प्रश्न सगळ्या हेरांना पडला होता. आग्र्यातल्या हेरांनी सध्या तरी दारालाच पाठिंबा द्यायला हवा. पुढे चित्र कसं बदलतं आणि त्यावर राजे काय आदेश देतात त्यानुसार आपली योजना ठरवू. कारण प्रत्येक शहजाद्याच्या गोटातील आपल्या हेरांनी इतकी वर्ष अथक मेहनत घेऊन शहजाद्यांचा जो विश्वास संपादन केला आहे तो आपल्या चुकीच्या निर्णयामुळे ढासळायला नको. ही बहिर्जी पथकाची 7 वर्षांची मेहनत आहे. आपण जाणीवपूर्वक पाऊल उचलायला हवेत. तख्तावर कोणीही बसो, आपला उद्देश स्वराज्य संरक्षणच आहे, नाईक म्हणाले. जी नाईक, किसनलालने होकार दिला. शहाजहान गंभीर आजारी असल्याची बातमी राजांकडे उद्यापर्यंत पोहोचेल. उद्या आणखी एक जासूस पाठवून सविस्तर माहिती राजांना पाठवू आणि लवकरच राजाकडून त्यांचे आदेश घेऊ. पण त्याआधी आपल्याला एक कार्य करायचं आहे, डोळे बारीक करत नाईक म्हणाले. काय? किसनलालने विचारले. मुघल बादशाह शहाजहानचा मृत्यू झाला अशी बातमी मुघल सल्तनतमध्ये वायुवेगानं पसरवायची आहे, नाईक म्हणाले. पण नाईक, असं का करायचं आपण? शहाजहान अजून जिवंत आहे आणि आपल्या अशा वर्तनामुळं दाराची रणनीती फुटू शकते. हे नुकसानकारक नाही का? किसनलालने गडबडून विचारले. नाही, नुकसानकारक नाही, उलट लाभदायक आहे. मुघल सल्तनतमध्ये गदारोळ माजेल. त्यानंतर कोणता शहजादा काय पाऊल उचलतो ते आपल्याला लवकरात लवकर कळेल. आपल्याला या बातमीमुळे कोणालाही रणनीती आखण्यासाठी पुरेसा अवधी मिळणार नाही. त्यामुळे झालं तर मुघल सल्तनतच नुकसान होईल, नायकाने आता स्पष्ट केले होते. नायकाने विचारपूर्वक पहिली योजना आखली होती. ते पसरवणार असलेल्या या एका अफवेमुळे हिंदुस्थानाचे राजकारण बदलायला वेळ मिळणार होता. ते पसरवणार असलेली अफवा भविष्यात इतिहास वाचताना बहुतेक कोणाच्या लक्षातही येणार नाही. पण हे सामर्थ्य होते एका नवीनच उदयास आलेल्या छोट्याशा राज्याच्या हेर खात्याचे. वा नाईक, छान नियोजन आहे, किसनलाल म्हणाले. ही आपली मराठ्यांची ताकद आहे किसनलाल, अजून बघत राहा. एक दिवस आपण हिंदुस्थानाचं तख्त आपल्या इशाऱ्यावर नाचवू शकतो. या तुर्की इराण्यांना संपवून संपूर्ण भारतवर्षात मराठा साम्राज्य उभं करायचं आहे. आपल्याला माहित आहे हे बोलणं सोपं आहे आणि करणं अवघड आहे. पिढ्या 2 पिढ्या खपतील हे कार्य पूर्ण करायला. परंतु हा विश्वास आहे की शिवाजीराजांच्या पावलावर प्रत्येक मराठ्यानं पाऊल ठेवलं तर संपूर्ण हिंदुस्थानात भगवा पताका अवश्य फडकेल. बोलताना नायकाची छाती राजांप्रती अभिमानाने भरून आली होती. असं झालं तर नाईक, या तुर्की मुघलांच्या तावडीतून अखंड भारत मुक्त होईल. भारताच्या इतिहासात मोहम्मद बिन कासम, गजनवी, खिलजी आणि बाबर या सगळ्या विदेशी आक्रमणांनी दिलेल्या जखमा मराठ्यांना पुसता येतील, किसनलाल म्हणाले. महादेवाची सुद्धा हीच इच्छा आहे, म्हणून शिवाजीराजे अवतरले आहेत. बस आपण जीवात जीव असेपर्यंत आपलं सर्वस्व देत राहायला हवं. राजांचे हात आणखी बळकट करायला हवेत, नाईक म्हणाले. जी नाईक, बरं मी तुमच्यासाठी भोजनाची सिद्धता करतो. तुम्ही प्रवासानं दमला असाल, थोडा विश्राम करा, किसनलाल म्हणाले. काळजी नसावी, तुम्ही कामगिरीवर जा, नाईक म्हणाले. किसनलाल नाईकाची रजा घेऊन निघाले. नाईक खाटेवर येऊन बसले आणि शून्यात जाऊन कसल्या तरी विचारात गढून गेले. 3 दिवस आणि 3 रात्र घोड्यावर स्वार होऊन कृष्णाजी पंत वेगाने पुरंदरला पोहोचले होते. तो बहिर्जी पथकाने निर्देशित केलेल्या मार्गानेच आला होता. हा मार्ग बहिर्जी पथकाच्या हेरांनाच ठाऊक होता. हे गुप्त रस्ते गावांच्या बाहेरून, जंगलातून आणि मुघलांच्या चौक्या वाचवून चिन्हित केले होते. त्या रस्त्यांना अचूकपणे ओळखण्यासाठी रस्त्यांच्या खानाखुणा
आणि नकाशे यांचा हेराने आधीच पुरेपूर अभ्यास केलेला असे। मध्ये मध्ये जी गुप्तस्थळे होती तेथे काही क्षण थांबून जासूद विसावा घेत असत, घोड्यांची बदली करत असत किंवा दुसऱ्या जासुदाजवळ संदेश दिला जाई आणि मग तो तिथून पुढच्या कार्याच्या सिद्धता करत असे। परंतु आज कृष्णाजी पंताने दुसऱ्या जासुदाजवळ संदेश दिलेला नव्हता, तो स्वतः स्वराज्यात आला होता। पहाटे स्वराज्याचा वारा नाकावाटे रक्तात भिनल्यापासून कृष्णाजी पंताचा थकवा अचानक शमला होता। प्रथमतः घोड्यावरून खाली उतरून त्याने माती भाळी लावली होती। त्याचे पूर्वज याच मातीत जन्मले आणि विलीन झाले होते। ही एक अभिमानाची भावना त्याच्या मनात स्पर्शून गेली होती। तो आता पुरंदरवर पोहोचला होता। सध्या किल्ल्यावर प्रचंड उल्हासाचे वातावरण होते। स्वराज्याच्या युवराजांचा जन्म होऊन 1 महिना उलटला होता। ब्राह्मणांना दान धर्म सुरू होता। हे निमित्त साधून कृष्णाजी पंत गड चढू लागले होते। कार्य साध्य होईपर्यंत त्याचे मामाश्री पेशवा मोरपंत यांचे दर्शन होऊ नये हीच तो अपेक्षा करत होता आणि घडलेही तसेच। योगायोगाने मोरपंत गडावर नव्हते। कृष्णाजी पंताने काशीवरून आल्याची ओळख देत शिवाजी राजांना भेटण्याची अनुमती मागितली। पुढच्या काही क्षणात तो शिवाजीराजा पुढे हजर झाला। छत्रपती शिवाजीराजे सदरेवरच होते। सर्वप्रथम कृष्णाजी पंताने राजांना वाकून नमस्कार केला। नमस्कार करताना त्याने बोटांची काहीतरी विशिष्ट हालचाल केली। बहिर्जी पथकाच्या करपावली भाषेत त्याने राजांना काहीतरी सूचना दिली होती। राजांनी ती अचूक हेरली। क्षणाचाही विलंब न करता राजे स्मित करत त्याला म्हणाले, पंत, आम्हाला तुमच्याशी काही खाजगी बोलायचे आहे, तेव्हा मंत्रणा कक्षात आमची भेट घ्यावी। जी राजे, राजांसमोर आलेली व्यक्ती हेर आहे हे सदरेवर मोजक्या सरदारांनी जाणले असावे। तेही त्याच्या हाताचे इशारे कुणाच्या नजरेत कैद झाले असतील तरच, अन्यथा सगळ्यांसाठी कृष्णाजी हा काशीवरून आलेला भट होता। सदरेवरील महत्वाचे कार्य आटोपून राजे मंत्रणा कक्षात आले। त्यांचे अंगरक्षक कक्षाच्या दाराबाहेर थांबले होते। राजांना आलेले पाहून कृष्णाजी पंत ताडकन उठला आणि लवून नमस्कार केला। राजे आसनावर जाऊन बसले आणि त्याने स्मित करत कृष्णाजी पंताचा नमस्कार स्वीकार केला। त्याला आसन ग्रहण करण्यास सांगितले। कृष्णाजी पंताने आज पहिल्यांदा राजांना पाहिले होते, तरी त्याच्या चेहऱ्यावर उतावळेपणा आणि भावनिकता जाणवत नव्हती। बहिर्जी पथकाचे प्रशिक्षण घेतानाच ह्या भावनावर ताबा मिळवणे तो शिकला होता। बोला पंत, काय संदेश धाडला आहे नायकांनी आणि नायक कसे आहेत? राजांनी सुरुवात केली। छत्रपती शिवाजीराजे सुद्धा कृष्णाजी पंताला प्रथमच बघत होते। त्याच्या वेशभूषेवरून ते त्याला पंत म्हणून संबोधत होते। राजे, नायक सुकुशल आहेत। अतिशय महत्वपूर्ण बातमी घेऊन आलो आहे, कृष्णाजी पंत म्हणाले। पुढे सांगण्याचा इशारा करत राजाने होकारात्मक मान हलवली। मुघल बादशाह शहाजहान गंभीर आजारी आहे, तो जगू शकणार नाही। जगला तरी राज्य कारभार करू शकणार नाही। शहजाद्यांची काय हालचाल? राजाने विचारले। त्यांना अजून शहाजहान बद्दल माहित नाही। ही बातमी त्या तिन्ही शहजाद्यांपर्यंत पोहोचण्याआधी आपल्यापर्यंत आली आहे, कृष्णाजी पंताने सांगितले। राजांनी कृष्णाजी पंताच्या वाक्यावर किंचित स्मित केले आणि क्षणभर विचार करून ते कृष्णाजीला म्हणाले, ही परिस्थिती आपल्या हिताची आहे। अशी संधी पुन्हा मिळणार नाही। योगायोगाने पावसाळाही संपला आहे। 4 शहजाद्यांच्या सत्ता संघर्षात त्यांचा दक्षिणेकडे कानडोळा होईल, तेव्हा मुघलांचा काही मुलूक मारून स्वराज्य विस्तार करता येईल। राजांची आणि नायकांची विचारशक्ती जवळजवळ मिळती जुळती होती। कदाचित म्हणूनच स्वराज्य हितासाठी कोणताही निर्णय घ्यायला उशीर होत नव्हता। नायकांची सुद्धा हेच मत आहे, कृष्णाजी पंत म्हणाले। असणारच, राजाने स्मित करत म्हटले आणि पुढे बोलू लागले। पंत, नायकांना आमचा संदेश द्या। जरी परिस्थिती आपल्या हिताची असली तरी मुघलांच्या सत्ता संघर्षात 4ही शहजाद्यांच्या गोटात असलेल्या बहिर्जीच्या वीरांचा बळी देता येणार नाही। त्यांना काही ना काही कारणाने युद्धापासून लाभ राहण्यास सांगावे, परंतु संपादन केलेला विश्वासही गमावता कामा नये। शक्य झाल्यास 4ही भावांना युद्धात जास्त वेळ गुंतवून ठेवावे। असे झाल्यास आर्थिकदृष्ट्या आणि सैनिकदृष्ट्या मुघलांची परिस्थिती काही प्रमाणात तरी ढासळेल। त्यानंतर तख्तावर आलेला बादशाह तिजोरीचा विचार करून मोठमोठ्या मोहिमा टाळेल। त्याला संपूर्ण लक्ष उत्तरेतच केंद्रित करावे लागेल।
परिस्थिती सुधारायला मोठा कालावधी नक्की जाईल। तोपर्यंत स्वराज्याची अर्थव्यवस्था आणि सैन्य क्षमता वाढलेली असेल। राजाने त्यांच्या दूरदृष्टीने भविष्य सांगितले होते। जे राजे आणि चारही शहजाद्यांच्या गोटातून मिळणाऱ्या हालचालींचा ताळमेळ असू द्या। तो औरंगजेब महाधूर्त आहे, त्याच्या हालचालीवर काटेकोर लक्ष ठेवा। शक्य होईल तितक्या लवकर त्याने दक्षिण सोडावे याचे नियोजन करा। आणि हो, हा सत्ता संघर्ष संपताच नायकांना स्वराज्यात येण्याचा आमचा आदेश द्या। युवराजांचा चेहरा त्यांनी पाहिला नाही, या विचाराने त्यांचे मन खंतावत असेल माहित आहे आम्हाला। जे राजे, तसं मलाही हे भाग्य मिळालं असतं तर, स्मित करत कृष्णाजी पंत म्हणाला। त्यावर राजाचे हास्य खुलले आणि ते म्हणाले, भाग्य युवराजांचे आहे। काशीवरून भट आले आहेत त्यांच्या दर्शनाला। राजे, मी काशीचा भट नाही, माहित आहे। बहिर्जी पथकाचे योद्धे कधी सर्वांसमक्ष आपली खरी ओळख दाखवत नाहीत, म्हणून तुम्ही सदरेवर ओळख लपवली। पण आम्हाला आपला परिचय द्या, प्रथमच आपली भेट होत आहे। राजे म्हणाले, राजे, मी कृष्णाजी पंत, मथुरेच्या काशीपंतांचा पुत्र। पेशवा मोरोपंत माझे मामाश्री आहेत। कृष्णाजी पंताची वाक्य ऐकून राजा क्षणभर अवाक झाले होते। आमच्या ज्येष्ठ बहिणी समान असलेल्या लक्ष्मीबाईंचे तुम्ही पुत्र, वा, तुमची भेट ही अशी घडेल हे अनपेक्षितच होते। आजचा दिवस काशीचे पंडित म्हणून गडावर थांबून आदरातिथ्य घ्या। राजे स्मित करत म्हणाले, क्षमा असावी राजे, फक्त युवराजांचं दर्शन घेऊन निघतो। तुमचा संदेश नायकांपर्यंत तातडीनं पोहोचवणं आवश्यक आहे। भाग्यात असेल तर पुन्हा कधीतरी आपली भेट होईलच। कृष्णाजी पंताच्या उत्तराने राजांचे मन समाधानाने भरले होते। तिकडे राजांचा संदेश येण्याआधीच राजांचा काय संदेश असेल हे हेरून नायकाने आपल्या कार्यास सुरुवात केली देखील होती। परिस्थितीच तशी होती, वेगवान हालचाली आवश्यकच होत्या। नायकांनी मुघल सल्तनतमध्ये शहाजहानच्या मृत्यूची अफवा पसरवलेली होती।